क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई। 4 गोवंशीय जनावरांची सुटका, 6 आरोपितांविरोधात गुन्हा दाखल। नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे गोरक्षक पथकाने धडक कारवाई करत 4 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका केली असून या प्रकरणी 6 आरोपितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरात गोवंशीय जनावरांची वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त माननीय श्री किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गोरक्षक पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने गोरक्षक पथकास द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला। पहाटे सुमारे 5 वाजता अशोक लेलँड कंपनीची दोस्त गाडी क्रमांक MH15GV 9958 अडविण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून 4 जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली। या कारवाईत जनावरे व वाहन असा एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर वाहन चालकाचे नाव शहबाज मुख्तार शेख, वय 36, राहणार नाईकवाडीपुरा, जुने नाशिक असे असून ही जनावरे दिंडोरी रोड येथील गोट्यातून भरून बागवानपुरा, जुने नाशिक येथील दुकानांमध्ये कत्तलीसाठी नेली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी खालील आरोपितांविरोधात प्राणी संरक्षण अधिनियमान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहबाज मुख्तार शेख, साहिल अकील कुरेसी, नड्या अल्ताफ चौधरी, सालेम अल्ताफ चौधरी, शहनवाज फारूक चौधरी, अब्बू मुनस्सर। ही कारवाई पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली। गोरक्षण पथकातील विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, गणेश भगत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले यांनी संयुक्तपणे यशस्वी कारवाई केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।